एक्सटर्नल जिनायटिलिया इन फिमेल. फिमेलमध्ये जे एक्सटर्नल जिनायटिलिया आहेत त्याचा आपण आता स्टडी करणार आहोत. फिमेलमध्ये युरेथ्रल ऑरिफिस वेगळं आहे. युरेथ्राचं ओपनिंग सेपरेट आहे आणि वजायनाचं ओपनिंग सेपरेट आहे. हे झालं युरेथ्रल ऑरिफिस आणि हे वजायनल ऑरिफिस सेपरेट आहे. या वजायनल ओपनिंग वरती सुरुवातीला प्युबर्टी पूर्वी याच्यावरती हायमिन हा पडदा असतो आणि ज्यावेळी मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होतं इट बिकम्स परफोरेटेड आणि स्पोर्ट सायक्लिंग याच्यामुळं हा पडदा रप्चर होतो. अजूनही काही समाजामध्ये मोठा गैरसमज आहे की हायमिन असणं हे वर्जिनिटीचं लक्षण आहे. प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ हायमिन इज अ नॉट साइन ऑफ वर्जिनिटी. हा रप्चर होतोय पडदा त्यामुळे वर्जिनिटीचं साइन इथं नाही असं होत नाही. इट इज अ नॉट साइन ऑफ वर्जिनिटी. या वजायनल ओपनिंगच्या ठिकाणी बार्थोलिन ग्लँडची पेअर आहे. आणि ती लुब्रिकंट सिक्रीट करते. सेक्शुअल इंटरकोर्सच्या दरम्यान पेनिसच्या फ्रिक्शनलेस मोमेंटसाठी लुब्रिकेशन पाहिजे आणि ते प्रोव्हाइड करणार बार्थोलिन ग्लँड्स. त्यानंतर स्किनचा इनर साइडला फोल्ड आहे. इथं एक असा एक इनर फोल्ड आहे. इनर फोल्डची पेअर इनर साइडला एक फोल्डची पेअर आहे. याला आपण म्हणतो लेबिया मायनोरा. इनर साइडला स्किन फोल्डची पेअर इथं दिसते. इथं खाली त्याच्या ॲनस आहे. हे ॲनस आहे. ही फोल्डची पेअर म्हणजे लेबिया मायनोरा. इथं जी स्पेस आपल्याला दिसते, मोकळी जागा दिसते, या स्पेसला आपण म्हणतो वेस्टिब्युल. की ज्या स्पेसमध्ये युरेथ्रा ओपन होणार, वजायना पण सेपरेटली ओपन होणार. या लेबिया मेजोराच्या अँटेरियर जंक्शनला एक हायली सेन्सिटिव्ह स्ट्रक्चर आहे. त्याला आपण म्हणतो क्लायटॉरिस. इट इज होमोलॉगस टू पेनिस ऑफ मेल. मेलच्या पेनिसला हे होमोलोगस समजलं जातं.
हायली सेन्सिटिव्ह स्ट्रक्चर आहे फिमेलमध्ये. आणि या ठिकाणी एक ग्लँड्स असतात काही, या ठिकाणी काही ग्लँड्स आहेत. तर या ज्या ग्लँड्स आहेत त्याला आपण स्केन ग्लँड्स म्हणतो. त्याच्यातून अल्कलाइन सिक्रीशन होतात. इथली ॲसिडिटी जी आहे ती न्यूट्रलाइज करण्यासाठी अल्कलाइन सिक्रीशन या स्केन ग्लँडमधून होतात. आता या लेबिया मेजोराचा जे पोस्टेरियर एंड आहे, या लेबिया मेजोराचं जे पोस्टेरियर एंड आहे त्याला नाव आहे फॉर्चिट. आणि या दोघांच्या मध्ये लेबिया मेजोरा, फॉर्चिट आणि या ॲनस दोघांच्या मध्ये इथं स्पेस आहेत. पेरिनियम म्हणायचं. पेरिनियम. त्याच्यानंतर याच्यावरती आणखी एक स्किनचा फोल्ड आहे. आणखी एक स्किनचा फोल्ड आहे. आउटर फोल्डची पेअर या फोल्डला आपण म्हणतो लेबिया मेजोरा. फिमेल मध्ये जसं लेबिया मेजोरा आहे, इट इज अ होमोलोगस टू स्क्रोटम ऑफ मेल. ज्याप्रमाणे मेलमध्ये स्क्रोटम असतं, स्क्रोटल सॅक आहेत, त्याला होमोलोगस पार्ट इथं लेबिया मेजोरा आहे. आणि याच्यावरचा हा जो पार्ट आपल्याला दिसतो, या पार्टमध्ये हेअर्स आहेत. हा पार्ट फॅटी टिश्यू असलेला पार्ट जो आहे त्याला आपण म्हणतो मॉन्स प्युबिस. त्याच्यावरती हेअर्स आहेत, फॅटी टिश्यू आहे. हे स्ट्रक्चर या ठिकाणी असतात. आता या एक्सटर्नल जिनायटिलियालाच आपण दुसरं नाव देऊ शकतो, वुल्वा. So it consists of space called as vestibule where urethral orifice and vaginal orifice open separately. Then it is covered by inner pair of fold of skin called as labia minora. At anterior junction of labia minora, highly erectile tissue is present, structure is present called as clitoris. It is considered as homologous to penis of male. Here, small glands are present called as Skene glands, which secrete alkaline fluid which neutralize the acidity. Again, it is covered by pair of skin fold called labia majora. आणि याच्यावरती इथं फॅटी टिश्यूचं डिपॉझिशन असलेला वरचा पार्ट आहे, त्याला आपण मॉन्स प्युबिस म्हणतो. त्याच्यावरती हेअर्स असतात. लेबिया मायनोराचा लोअर एंड आहे, त्याला फोर्चिट म्हणायचं. फोर्चिट आणि या दोन्हीच्या मध्ये जे डिस्टन्स आहे, अंतर आहे, त्याला पेरिनियन असं आपण म्हणतो. आणि वजायनल ऑरफाईस जिथं आहे त्या ओपनिंगच्या ठिकाणी ग्लँडची पेअर आहे. त्या ग्लँडच्या पेअरला आपण म्हणतो बार्थोलिन ग्लँड्स. लुब्रिकेशन ॲट द टाइम ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स. सो दिस इज अबाउट एक्सटर्नल जिनायटिलिया इन फिमेल. थँक यू.